मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। अरे सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, उड़ान हौसलों से होती है। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराजांनी सांगितले उक्तीप्रमाणे आज आम्ही या आपल्या सोयऱ्याला भेटण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोर्टी गावापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतर असणारे 3 तळे आहेत. म्हणजे एकाखाली एक 3 अशी तळे आहेत. त्या ठिकाणी आज आम्ही चाललेलो आहोत आणि थोड्याच वेळात आता आम्ही तिथं पोचणार आहोत. जवळजवळ आम्ही 3-3.5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आता फक्त 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आमचा राहिलेला आहे, तो सुद्धा आता पूर्ण आहे. हाथी चले बाजार कुत्ते भूखे हजार. जब हाथी बाजार निकलता है ना, हजारों कुत्ते पीछे से भौंकते हैं, लेकिन हाथी मुड़कर भी पीछे नहीं देखता. क्यों? क्योंकि उसे अपने सामर्थ्य पर विश्वास होता है. और जो 1000 कुत्ते पीछे भौंकते हैं ना, उसमें से एक भी कुत्ता आगे आकर नहीं भौंकता, क्योंकि कुत्ते को उसके औकात का पता होता है. भौंकने का काम है उनका, भौंकने का. आणि तब्बल 5 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी पोचलेलो आहोत. जी 3 तळी आहेत एखाली एक, त्यातलं 3 क्रमांकाचं तळ अगोदर आपल्याला दिसणार या ठिकाणी. बघा हे एक आहे, त्याच्यावरती एक आहे, त्याच्यावरती इकडे एक आहे. तिन्ही तळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे पहिलं तळ आहे. बघ किती साफ स्वच्छ पाणी आहे तळ्याचं. सकाळच्या वेळी आम्ही या ठिकाणी आलो. आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात दिसते बघ, एकदम स्वच्छ पाणी आहे तळ्याचं. निसर्गाचं बेलाग सौंदर्य काय म्हणतात. बघा पक्षीचा आवाज. हा डोंगर आहे पलीकडे बघा, हा डोंगरावर जाणार रस्ता. एकदम मनाला हेलवणारं दृश्य. इकडे शेती सुरू होती लोकांची. हे बघा तळ. पाणी किती स्वच्छ आहे बघा, खालचं सुद्धा सगळं दिसतंय. मासे नाही. हे पाणी काय जास्त दिवस राहत नाही, पावसाळा संपला की संपून जातं. एक नंबरचं तळ आहे. तिकडे काही पान कोंबड्यात बघा, संत विहार करतात बघा सकाळच्या वेळी. वा बघा स्वराज इथे निवांत बसलेला आहे. काय वाटते तुम्हाला आल्यावर? लय भारी वाटतं. पाणी किती स्वच्छ आहे बघा. चला आपल्याला अजून 2 तळे बघायचे आहेत एकावरची. चला बघा हे तळ इथं संपलेलं आहे. आता हे तळ पाहिल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या तळ्यावरती चाललो. ह्याच्या वरती लगेच दुसरं तळ आहे बघा. ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. बघा हे दुसरं तळ आहे त्याच्यावरचं. हे खालचं पहिलं दाखवलं, त्याच्यावर लगेच चिटकून हे दुसरं तळ आहे बघा. बघा आम्हाला बोन पान पळून गेली. पक्ष्यांचं माहेर घर आहे बघा. खरं इथं आक्रमण झालं नाही बघ. पाणी हे टिकून ठेवलं पाहिजेत. पक्ष्यांचं घर संसार सगळं आहे. किती शांत विहार करतात या ठिकाणी पक्षी. या झाडावरती किलबिल चालू.
हे दुसरं तळ आहे बघा. कशाला उतरायचं? अजून सूर्य उगवलेला नाही आणि आम्ही इथं आलेलो आहे. इतकं भारी वाटतंय. स्वराज, आता आम्ही चालत चालत तिकडून तिसऱ्या तळ्यावर जाणार आहे. तिकडं आता हे जेव्हा भरावरनं चालत चालत जाणार. पण हा तत्पुरचा डोंगर बघ. वा, इथनं सूर्य उगवणार आहे थोड्या वेळाने आणि या डोंगरावरती सूर्याचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे. या डोंगराच्या मधून बरोबर सूर्य वरती येणार आहे. जमलं तर ते सुद्धा दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. सकाळचं सूर्य उगवण्याचं दृश्य किती सुंदर आहे बघा. रस्ता वर छोटंसं टेकडी, इकडे थोडा खड्डा, परत दुसरी टेकडी, त्यामध्ये सूर्यदर्शन. तेव्हा ते तिसरं तळ आहे बरं का. कसं आहे, पहिलं छोटं तळ आहे, दुसरं त्यापेक्षा छोटं मोठं आणि तिसरं त्यापेक्षा मोठं, अशी रचना केलेली. आता तिसरं छोटं तळ आहे आणि ही टेकडी बघा त्याआधी. वा, हा तिचा पायथा एका छोट्या डोंगरासारखी किल्ल्यासारखी वाजते बघा. लगेच इथं पाणी आहे खाली. ही दरी बघा छोटीशी. वग महाबळेश्वर माथेरानला उगाच लोक जातात. आपल्या आसपास सुद्धा खूप सौंदर्य आहे, पण ते फॅड झालं आहे महाबळेश्वर जायचं, माथेरानला जायचं. बघा, याच्यापेक्षा काय वेगळं असते महाबळेश्वरला माथेरानला. कसलं निसर्गाचं सौंदर्य बघा. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असंच म्हणावं लागेल. आता हे दाखवणार आहे तुम्हाला तिसरं तळ. हे इकडून आलो आपण, त्या भरावून चालत चालत ह्या भरावर आलो. आता इथून तिसऱ्या तळ्यामध्ये आपण प्रवेश करणार. तळ्याचे एक वैशिष्ट्य असते की तळ्याचं पाण्याला प्रवाह मिळत नाही, जसं नदीच्या पाण्याला प्रवाह असतो. म्हणून माणसानं नदीच्या प्रवाहासारखं व्हायला शिकलं पाहिजे. कारण जे प्रवाहात असतं ते पाणी निखळ स्वच्छ राहतं, तळ्यातलं पाणी शेवटी खराब होत असतं. पण असो, जोपर्यंत ते आपल्या तळ्यामध्ये असतं तोपर्यंत ते सुद्धा आपलं सौंदर्य दाखवत असतं. बघा, हे तिसरं तळ छोटंसं, एकाखाली एक अशी 3 तळे आहेत ही, जी आज आम्ही तुम्हाला दाखवलीत. आणि आम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं या ठिकाणी येऊन. आयुष्यामध्ये प्रवाहामय राहिलं पाहिजेत, कारण प्रवाहाबरोबर व्हायला शिकलं पाहिजे. प्रवाहाच्या बाहेर जर पडलो तर आपण बाजूला फेकले जातो. बघा, हे तिसरं तळ, इकडचा डोंगर बघा. या ठिकाणी कोर्टे गावची, हे माणूस चालला बघा गाडीवर, आणि ती टेकडी जी आहे रस्त्याची, तिथं कोर्टे गावची सीमा संपत्ती, शिव म्हणतात त्याला. कोर्टीची शिवसंपत्ती, सीमा संपत्ती, आणि करमाळा तालुक्याची सीमा संपत्ती, आणि सोलापूर जिल्ह्याची बी सीमा संपत्ती, तिन्ही सीमा एका ठिकाणी संपतात बघा इथं. हां, आणि तिकडं नगर जिल्हा चालू होतो, कर्जत तालुका चालू होतो, आणि आळसुंदे गाव याची सीमा त्या ठिकाणी चालू होते. बघ, या ठिकाणी आम्हाला रान तुळस सापडले बघा. ही रान तुळस आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते रान तुळस. रान तुळशीचं ही मंजुळा जी आहेत. बघा, ते सुगंध सुद्धा किती छान येतोय बघ स्वराज. रान तुळस आहे बघा, ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. याचा हा पाला जो आहे खाल्ला तर खूप चांगला असतो. त्या मंजुळा सुद्धा चांगल्या असतात. बघा, इथं चांगलं बऱ्याचपैकी इथे एक रान तुळस आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगली असते बघा ही रान तुळस. बघा, इथे बी रान तुळस आहे.
बरेच रान तुळशी झाडे आहेत बघा. आता आमचा परतीय सुरुवात चालू झाला आहे, कारण मला कॉलेज जायचे, स्वराला शाळेला जायचं आहे. तिथनं जावं असं वाटत नव्हतं आम्हाला, पण आता काय करणार. बघा आपल्याच गावामध्ये डोंगर दऱ्या, ही छोटी छोटी तळी, किती निसर्ग सौंदर्य, निसर्गाचं बेलाग सौंदर्य काय म्हणतात ते इथंच असते. फक्त माणसाची दृष्टी शोधक असली पाहिजेत. सगळ्या गोष्टी आपल्या इथं आहेत. उद्या आम्ही असंच तुम्हाला आणखी एका नवीन ठिकाणी जाणार आहोत. आता आम्ही नाव सांगणार नाही तिथलं, डायरेक्ट उद्याच्याला आम्ही शूट करणार आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. नक्की व्हिडिओ बघा. व्ह्यूवर्स खूप कमी आहेत आपल्याला, असू दे, जेवढ्यापर्यंत पोचन तेवढ्यांना पाहायला मिळते चांगलं. बघा ते चिमणीचे घरटे. बाय बाय, फिर मिलेंगे, चलते चलते कट जाए रस्ते, हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया यूं ही चलती रहे, हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. धन्यवाद मित्रांनो. बघा सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि बरोबर पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडले. बघा तुम्हाला म्हणलं तर जर आम्हाला सूर्यदर्शन झालं तर त्याचं नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू सकाळचं. हे असं डोंगरावरती येऊन दररोज सूर्यदर्शन झालं पाहिजे बघा. तेच आपलं खरं निरोगी आयुष्य. हा बघा वर तुम्हाला डोंगराच्या वरती सूर्य वरती चाललेलं दिसतं आणि खाली त्याचं प्रतिबिंब बरोबर पाण्यामध्ये दिसतंय बघा. बघा किती मनोरम्य अशा प्रकारचं दृश्य आहे. हे गोदडीमध्ये झोपणाऱ्याच्या नशिबात नसते बघा. यासाठी पहाटे 5 वाजता तरी कमीत कमी उठून चालायला द्यावं लागतं. त्यावेळेस हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर शाळेला जायला उशीर होतो आम्हाला, पण सूर्यनारायण जसे वर येत आहेत तसं त्याचं दृश्य जे आहे, वा, खूप मनाला हेलवून टाकते. त्यामुळे जाऊ वाटणं आम्हाला इथून. बघा तुम्ही सुद्धा पाहू शकता. आता पूर्णपणे सूर्य वरती आलेला आहे, त्याचं पूर्ण प्रतिबिंब तुम्हाला तळ्यात दिसतंय बघा. लाखो रुपये खर्च केले तरी असं निसर्ग सौंदर्य कोणाला पाहायला मिळत नाही. लक्षात घ्या, हे निसर्गाच्या सानिध्याचं विकत कुणीच घेऊ शकत नाही असलं. हे फक्त निसर्गच आपल्याला देऊ शकतो. वरनं पक्षी चालला बघा, वा.